या मध्ययुगाच्या काळातील जे इतिहास लेखन आहे त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ. कारण जेव्हापासून आधुनिक काळ चालू होतो, तुम्ही हे सर्व काळ शिकलात. प्राचीन काळ कोणाला कशाला म्हणतात, मध्ययुगीन काळ कशाला म्हणतात, आधुनिक काळ कशाला म्हणतात हे तुम्ही 8व्या वर्गातच शिकलात. मग आधुनिक भारताचा इतिहासाचा जेव्हा अभ्यास करतो त्यावेळेसच्याच इतिहास लेखनाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची लक्षात येते की हा जो कालखंड होता हा कालखंड म्हणजे ब्रिटिश कालखंड असलेला आपल्याला दिसतो. बरोबर, ब्रिटिशांची सत्ता त्यावेळेस भारतात असलेली आपल्याला दिसते. पहा, ब्रिटिश हुशार होते. अनेक गोष्टी त्यांनी चांगल्या आपल्यासाठी करून ठेवल्या. त्यातलं एक महत्वाचं म्हणजे काय की भारतीय पुरातत्व खातं, भारताचं पुरातत्व खातं इंग्रजांनी तयार केलं. म्हणजे भारतात जे पुरातत्व विभाग म्हणजे जे पुरातन ज्या गोष्टी आहेत, पुरातन वास्तू असतील, वस्तू असतील, लिखित स्वरूपाचं काही साहित्य असेल, याचं संवर्धन करण्यासाठी एक विशिष्ट खातं, सरकारी खातं ज्याला म्हणतो आपण, असं पुरातत्व खातं इंग्रजांनी भारतात सुरू केलं. ज्याचे पहिले संचालक अलेक्झांडर कॅनिंगहम असलेले आपल्याला दिसते. अलेक्झांडर कॅनिंगहम हे पहिले त्या पुरातत्व खात्याचे सरसंचालक होते, ज्यांनी इतिहासात, भारतीय इतिहासात फार मोठ्या प्रमाणात उत्खनन केलेलं आपल्याला दिसते. पण विद्यार्थी मित्रांनो, कॅनिंगहम यांनी जेव्हा उत्खनन केलं तेव्हा त्यांनी उत्खनन कोणतं केलं किंवा कशाचं केलं, तर बौद्ध धर्मामध्ये ज्या ज्या ठिकाणचा ज्याच्या ज्याचा उल्लेख होता त्या त्या ठिकाणचंच फक्त कॅनिंगहम यांनी उत्खनन केलेलं आपल्याला दिसते. मग यांच्यानंतर कॅनिंगहम नंतर आपला जे महत्वाचं आहे ते म्हणजे हडप्पा संस्कृती. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की 1920 मध्ये या हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली राखालदास बॅनर्जी आणि सहानी या 2 भारतीय इतिहासकारांनी त्या ठिकाणी उत्खनन केलं आणि भारताला सुद्धा प्राचीन इतिहास आहे. नुसतं प्राचीन नाही तर इसवी सन पूर्व 3000 वर्षापूर्वीचा इतिहास भारतीयांना आहे हे यांनी सिद्ध केलं. ते म्हणजे कोणी? सर जॉन मार्शल. यांचाही कालखंड अत्यंत महत्वाचा असलेला आपल्याला दिसतो. मग त्यानंतर 1817 मध्ये समजून घ्या विद्यार्थी, लक्षात घ्या की 1920 मध्ये हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. पण त्याच्या आधीच 1817 मध्ये जेम्स मिल नावाचा जो अधिकारी होता त्या अधिकाऱ्यानं एक पुस्तक लिहिलं. ते म्हणजे काय? द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. कोणतं? द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हे पुस्तक जेम्स मिलनं 1817 साली लिहिलं, जे भारताच्या इतिहासाच्या संदर्भातलं ब्रिटिशांचं पहिलं पुस्तक असलेलं आपल्याला दिसतंय. पण याही पुस्तकात वास्तववादी इतिहास आला नाही किंवा जेम्स मिल यानं जेव्हा तो इतिहासाचं पुस्तक लिहिलं, तो इतिहास लिहिला, तेव्हा भारतीय लोकांविषयी त्याचं मत कलुषित होतं, पूर्वग्रह दूषित तो होता. त्यामुळे तसाच इतिहास या द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या पुस्तकात जेम्स मिलनं लिहिलेला आपल्याला दिसतो. कसे 41 ला परत एक नवीन पुस्तक लिहिलं गेलं आणि ते कोणी लिहिलं तर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन याने 1841 मध्ये द हिस्ट्री ऑफ इंडिया नावाचं पुस्तक लिहिलं. हा जो होता माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हा मुंबई महानगरपालिकेचा अधिकारी होता तेव्हाचा ब्रिटिशांचा. त्याने सुद्धा भारताचा इतिहास लिहिण्याचा त्या काळात प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. मध्ययुगात जसं मी तुम्हाला सांगितलं की मध्ययुगामध्ये मराठ्यांचा इतिहास अत्यंत महत्वाचा आहे, तसंच आधुनिक युगात काय झालं की मराठ्यांचा इतिहास अभ्यासण्याचा प्रयत्न एका इंग्रज अधिकाऱ्याने केला ज्याचं नाव जेम्स ग्रँड डफ होतं. आणि त्यांनी अ हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ त्यांनी लिहिला. आणि त्यांनी लिहिलेला हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथही तसाच जसं ब्रिटिश अधिकाऱ्यांनी याच्या आधी इतिहास लिहिला, भारतीय
परंपरा, भारतीय इतिहास हा गौण आहे. भारताविषयी त्यांचं मत आधीच, ज्याला पूर्वग्रह दूषित म्हणतो असं मत त्यांचं होतं. आणि तसाच इतिहास या जेम्स ग्रँड डफनं मराठ्यांचा लिहिलेला आपल्याला दिसतो. याने सुद्धा मराठ्यांचा चुकीचा इतिहास जगापुढे आणण्याचा प्रयत्न केला. भारताविषयी परत तीच गोष्ट की द्वेष भावना ठेवून लिहिलेला इतिहास आपल्याला त्या काळचा दिसतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, महत्वाचा मुद्दा आपण शिकणार आहोत तो म्हणजे भारतीय इतिहास लेखन आणि विविध तात्विक प्रणाली. तो भारताचा इतिहास लिहिला गेला तो वेगवेगळ्या तात्विक प्रणालीला आधारित असलेला आपल्याला दिसतो. मित्रांनो, आता जो आपण इतिहास शिकणार आहोत, भारतीय इतिहास लेखन हा मात्र जरा वेगळा इतिहास ज्याला म्हणू आपण, कारण वेगवेगळ्या तात्विक प्रणालीवर आधारित असलेला जो इतिहास आहे तो इतिहास या काळात लिहिण्याचा प्रयत्न केला गेलेला आपल्याला दिसतो. यात सगळ्यात पहिले ते म्हणजे वसाहतवादी इतिहास लेखन. आता वसाहतवादी इतिहास लेखन म्हणजे नेमकं काय, कशाला म्हणतात वसाहतवादी? किंवा सुरुवातीला जेव्हा ब्रिटिश इतिहासकार असतील किंवा जे अधिकारी असतील ज्यांनी भारताचा इतिहास लिहिला, ते एक तर ब्रिटिश अधिकारी होते किंवा ते धर्मप्रसारक होते. त्यामुळे त्यांच्या इतिहास लेखनात भारतीय संस्कृती ही गौण आहे, तिचा दर्जा गौण आहे असं संपूर्ण त्यांचं पूर्वग्रहात जे होतं, दूषित होतं, त्याचं प्रतिबिंब त्या काळात लिहिल्या गेलेल्या इतिहासात पडलेलं आपल्याला दिसते, ज्याला आपण वसाहतवादी इतिहास लेखन म्हणतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे प्राच्यवादी इतिहास लेखन. आता प्राच्यवादी म्हणजे काय नेमकं? तर युरोपातील जे काही तेव्हाचे अभ्यासक होते त्या काळातील, आधुनिक काळातील, जेव्हा इंग्रजांची सत्ता भारतावर होती, त्या मागचे किंवा त्याच्या पुढचे असं आपण समजून घेऊ. युरोपातील जे अभ्यासक होते त्यांना जी पूर्वेकडील संस्कृती होती किंवा पूर्वेकडील असलेले जे देश होते यांच्याविषयी त्यांच्या मनात एक प्रकारचं कुतूहल निर्माण झालं होतं. नुसतं कुतूहलच नाही, तर त्यांच्या मनात या संस्कृतीबद्दल, या देशाबद्दल आदरही होता, कौतुकही असलेलं आपल्याला दिसते. असे जे काही इतिहासकार होते, असे जे काही अभ्यासक होते, यांना प्राच्यवादी इतिहासकार असं म्हटल्या जाते. हे जे प्राच्यवादी इतिहासकार होते यांनी काय केलं तर भारतातील संस्कृत भाषेचा, भारताच्या संस्कृतीचा सखोल अभ्यास केला. आणि संस्कृत या भाषेचा अभ्यास करताना त्यांच्या असं लक्षात आलं की जे संस्कृत साहित्य आहे, संस्कृत भाषा आहे, ती आणि युरोपीय भाषा यांच्यामध्ये साधर्म्य आहे. या भाषा कुठेतरी सारख्या आहेत, तर कुठेतरी जवळचा संबंध आहे आणि कदाचित यांची जननी एकच असावी. या दोन्ही भाषा एकाच आईच्या पोटी जन्मलेल्या असाव्यात, एकाच ठिकाणी हिचा उगम झालेला असावा, असंही या प्राच्यवाद्यांना वाटत होतं. म्हणूनच त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ती भाषा कोणती असेल तर इंडो युरोपीय भाषा असावी, ज्यातून या संस्कृत भाषेचा जन्म झाला आणि यातूनच या युरोपीय भाषेचा सुद्धा काय झालेला होता, जन्म झालेला होता असं आपल्याला दिसते. असा संपूर्ण इतिहास प्राच्यवाद्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. त्याच काळी 1784 मध्ये सर विल्यम्स जोन्स यांनी कोलकाता या ठिकाणी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली होती. ह्या ऐतिहासिक सोसायटी कशासाठी? हे सुद्धा भारताचा इतिहास शोधून काढण्यासाठी किंवा भारताविषयी इतिहास लेखन व्हावं, इतिहास लिहिता यावा, अनेक नवनवीन गोष्टी पुढे आणता याव्या, यासाठीच या सर विल्यम जोन्स यांनी 1784 कोलकाता या ठिकाणी एशियाटिक सोसायटी नावाची संघटना किंवा स्थापना केलेली आपल्याला दिसते. हे जर्मन प्राच्यवाद होते, त्यातल्या एका इतिहासकाराचा उल्लेख इथे करणे फार महत्वाचं आहे, ज्याचं नाव फ्रेडरिक मॅक्स म्युलर होता. हा फ्रेडरिक मॅक्स म्युलर जर्मन इतिहासकार होता, हा प्राच्यवादी इतिहासकार होता. त्यामुळे हा अत्यंत महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे तर त्याने त्याच्या दृष्टीने संस्कृत भाषा जी आहे हे इंडो युरोपीय भाषा गटातीलच आहे किंवा या गटातील सर्वात प्राचीन शाखा आहे असं त्याचं मत होतं. काय मत होतं त्याचं की जे इंडो युरोपीय जे भाषा आहे या भाषेची प्राचीन शाखा म्हणजे संस्कृत भाषा असं सरळ सरळ फ्रेडरिक मॅक्स म्युलरचं मत असलेलं आपल्याला दिसते. त्याने संस्कृत भाषेचा डिटेल्स अभ्यास भारतात केला. नुसता अभ्यासच केला असं नाही, तर हितोपदेश नावाचा
ग्रंथ जो आहे संस्कृतमध्ये त्याचं भाषांतर त्याने जर्मन भाषेत केलं. एवढंच नाही तर भारतातील जे प्राचीन साहित्य आहे ज्याला ऋग्वेद म्हणतो त्या ऋग्वेदाचं सुद्धा अनुवादन त्याने जर्मन भाषेत केलेलं आपल्याला दिसतं. हे जे काही प्राच्यवादाने इतिहास लेखनाचं काम केलं, जरी त्यांना कुतूहल होतं, आदर होता, सर्व गोष्टी होत्या, त्यांनी सिद्ध केलं की संस्कृत भाषा ही इंडो युरोपीय भाषेची जननी आहे. म्हणजे दोघांची जननी एकच आहे. इंडो युरोपीय भाषेची फार प्राचीन शाखा म्हणजे संस्कृत भाषा आहे असं जरीही त्यांनी म्हटलं असेल तरीही त्यांच्या लेखनामागे मात्र साम्राज्यवादी हितसंबंध असलेले दिसते. आणि हे साम्राज्यवादी हितसंबंध जर जगापुढे जर कोणी प्रकाशात आणले असतील तर ते नाव होतं एडवर्ड सईद. एडवर्ड सईद यांनी हे जगापुढे आणलं की हे जे प्राच्यवादी इतिहासकार होते हे सुद्धा साम्राज्यवादी विचारसरणीचेच असलेले आपल्याला दिसतात. असं सईदनं स्पष्ट नंतरच्या काळात केलेलं आपल्याला दिसते. नंतर महत्वाचं आहे ते म्हणजे राष्ट्रवादी इतिहास लेखन. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रवादी इतिहास लेखन हे भारतात सुरू झालं होतं. भारतात याला सुरुवात 20व्या शतकात झाली आणि त्याला सुद्धा कारण इंग्रजच. कारण इंग्रजांनी त्यांच्या फायद्यासाठी भारतामध्ये इंग्रजी शिक्षण द्यायला सुरुवात केली. कारण त्यांना एक कारकून वर्ग पाहिजे होता, जो काम करायला वर्ग पाहिजे होता, ज्याला इंग्रजी भाषा येईल असा वर्ग पाहिजे होता. आणि अशा वर्गाला शिक्षण देण्यासाठी त्यांनी इंग्रजी माध्यमाची निवड केली. आणि त्यातून जे नवीन तयार झालेले जे काही इतिहास लेखनकार आहे किंवा इतिहास लेखक जे आहे त्यांना भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान होता. आणि नुसतं अभिमानच होता असं नाही तर त्यांनी आत्मजागृती निर्माण करण्याकडे सुद्धा त्यांचा कल असलेला आपल्याला दिसतो. म्हणून त्यांच्या लेखनास राष्ट्रवादी लेखन असे म्हटले जाते. त्यानंतर परत महत्वाचा व्यक्ती या काळात आधुनिक काळात होऊन गेलेले दिसतात ते म्हणजे विष्णू शास्त्री चिपळूणकर. यांचं सुद्धा ऐतिहासिक कार्य किंवा इतिहास लेखनातील कार्य अत्यंत महत्वाचं आहे. त्याने सांगितलं की हा जो काही इंग्रजांनी इतिहास लिहिला हा पूर्वग्रह दूषित आहे, कलुषित आहे. ज्या इतिहासामध्ये भारताला गौण दाखवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि हे जाणीवपूर्वक केलेलं आहे असंच मत विष्णू शास्त्री चिपळूणकरांचं होतं. आणि यासाठी विष्णू शास्त्री चिपळूणकर असं म्हणतात की भारतीय इतिहासकारांनी भारताचा सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तो इतिहास जगापुढे आणला पाहिजे. आणि हे करत असताना मात्र जे काही वास्तविक चिकित्सा असेल त्याकडे जर का दुर्लक्ष जरी झाले तरी चालेल, पण भारताच्या जो सुवर्ण वैभव आहे तो मात्र सोबत आला पाहिजे. शास्त्री चिपळूणकर सोबतच महादेव गोविंद रानडे असतील, कृष्ण गोपाळ भांडारकर असतील, त्यानंतर विनायक दामोदर सावरकर असतील, असे इतिहासकार त्या काळात होऊन गेलेले आपल्याला दिसते. आता यानंतर महत्वाचं जो आहे इतिहास लेखना शास्त्रामध्ये सुद्धा विका शिरवाळकर हे नाव फार महत्वाचं आहे. हा व्यक्ती फार महत्वाचा आहे. इतिहास लेखन यांनी केलं इतपत ठीक आहे, पण भाषाशास्त्र असेल किंवा उत्पत्ती असेल, व्याकरण असेल, याही विषयावर फार मोठं संशोधन या विका शिरवाळकरांनी केलेलं आपल्याला दिसते. सांगितलं की आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे असा कटाक्ष विका शिरवाळकरांचा होता. आणि ते सांगतात नुसतं राजकीय घटना असतील, राजकीय कटकारस्थान असेल, सत्तांतरण असेल, याच गोष्टीचा उल्लेख इतिहासात येऊ नये, याच गोष्टी इतिहासात असलं पाहिजे असंही मुळीच नाही. शिरवाळकर म्हणतात इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन होय. इतिहास म्हणजे काय तर इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र समाज जीवन होय. याचा इतिहास लिहिला गेला पाहिजे, याचा उल्लेख इतिहासात आला पाहिजे असं स्पष्ट मत विका शिरवाळकरांचं असलेलं आपल्याला दिसतोय. म्हणून हे सुद्धा विका शिरवाळकर इतिहास लेखन परंपरेतील एक महत्वाचं व्यक्तिमत्व असलेलं आपल्याला जाणवते. त्यांच्यानंतर एक महत्वाचं परत व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे वि.दा. सावरकर. सावरकर हे सुद्धा एक महत्वाचं व्यक्तिमत्व होतं किंवा राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरणादायी ठरलेला आपल्याला दिसतो. आणि ते सुद्धा कशामुळे तर विनायक दामोदर सावरकरांमुळे. त्यांनी लिहिलेलं जे 1857 स्वातंत्र्य समर जे पुस्तक होतं, पुस्तक यासाठी विशेष महत्वाचं होतं, ज्याने राष्ट्रवादी चळवळीला एक प्रकारची प्रेरणा दिलेली आपल्याला
दिसते. यानंतरचा आपण भाग शिकणार आहोत तो म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास. हा सुद्धा कालखंड अत्यंत महत्वाचा आहे की ज्या काळात राजघराण्याविषयी स्तुती हा विषय असलेला इतिहासात लिहिला जात होता, त्याच काळात, त्या स्वातंत्र्योत्तर काळात सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक इतिहासासोबतच समाज विज्ञान, अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली, आर्थिक विचारसरणी, सांस्कृतिक पैलू याचाही अभ्यास करण्याची गरज या काळात वाटू लागली. आणि या गरजेतूनच 3 नवीन विचार प्रवाह नंतरच्या काळात विकसित झालेले आपल्याला दिसते. त्यातलं पहिलं आहे ते म्हणजे मार्क्सवादी इतिहास. दुसरं आपल्याला दिसते ते म्हणजे वंचितांचा इतिहास. आणि तिसरं दिसते स्त्रीवादी इतिहास. हे 3 जे नवीन प्रवाह आपण नंतरच्या काळात आलेले दिसतात त्याचा अभ्यास इथे करणं फार महत्वाचं आहे. त्यातला पहिला अभ्यास करू आपण तो म्हणजे मार्क्सवादी इतिहास. आता मार्क्सवादी इतिहासाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा असं आपल्या लक्षात येते की मार्क्सवादी ही विचारसरणी कशावर आधारित होती हे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही समजून घ्या. की कार्ल मार्क्स नावाचा एक विचारवंत होता जो जर्मनीचा होता आणि त्याचे असे विचार होते की त्याचं असं म्हणणं होतं की समाजात फक्त 2च वर्ग असतात, एक आहेरे आणि दुसरा नाहीरे. आहेरे म्हणजे कोण? की ज्याच्या मालकीचे उत्पादनाची साधनं असतात तो म्हणजे आहेरे वर्ग. आणि दुसरा जो असतो नाहीरे वर्ग. आणि नाहीरे वर्ग म्हणजे कोणता? तर जे फक्त कष्टकरी जो वर्ग आहे, जो शेतकरी वर्ग आहे, कष्टकरी वर्ग आहे, सर्वसाधारण वर्ग जो आहे तो या नाहीरे वर्गात येतो. त्याचं असं म्हणणं होतं की उत्पादनाची सर्व मालकी कोणाची असते? त्या आहेरे वर्गाची असते. आणि यालाच या मार्क्सवादाचा विरोध असलेला आपल्याला दिसतो. मग जे मार्क्सवादी इतिहास लेखन जे होतं, या इतिहासकारांच्या लेखणीमध्ये अर्थव्यवस्थेतील जे उत्पादनाची साधनं आहेत ती, उत्पादनाची जी पद्धती आहे ती, आणि उत्पादनाची जी प्रक्रिया आहे यातील जो मानवी संबंध आहे हाच यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू होता. कोणत्या गोष्टी? उत्पादनाची साधने, उत्पादनाची पद्धती आणि उत्पादन प्रक्रियेत असलेला मानवी संबंध. याच्या चौतीभोवती या मार्क्सवाद्यांनी किंवा मार्क्सवादी विचारसरणीच्या लोकांनी इतिहास लिहिलेला आपल्याला दिसतो. मार्क्सवादी इतिहासकारांनीच जाती व्यवस्थेत होत गेलेले बदल इतिहासात लिहिलेले दिसतात. या मार्क्सवाद्यांमध्ये काही मार्क्सवादी जे इतिहासकार आहेत त्यांचं नाव घेणं फार महत्वाचं आहे. त्यात दामोदर कोसंबी असेल किंवा कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे आहे किंवा कॉम्रेड शरद पाटील आहे, यांचं योगदान अत्यंत महत्वाचं असलेलं आपल्याला दिसते. त्यानंतर आहे दुसरा भाग तो म्हणजे वंचितांचा इतिहास. विद्यार्थी मित्रांनो, वंचितांचा इतिहास समजून घेत असताना किंवा वंचितांविषयी जो काही इतिहास आहे हा इतिहास मार्क्सवाद्यांपासूनच लिहायला सुरुवात झाली. कारण देशाच्या जळणघळणीत या वंचित घटकाचं फार महत्व असते. वंचित घटक म्हणजेच नेमका काय? जो दलित वर्ग आहे, जो गरीब वर्ग आहे, हा जेव्हा राष्ट्रवादी इतिहास लिहिला गेला किंवा इतर जेव्हा इतिहास लिहिला गेला तेव्हा हा घटक मात्र दुर्लक्षित राहिलेला आपल्याला दिसतो. मार्क्सवाद्यांनी थोडंफार व्यासपीठ त्यांना मिळवून दिलं, पण वंचिताच्या इतिहासाला सुद्धा एक महत्वाची विचारसरणी असते. असं महत्वाचं स्थान जर का त्या वंचितांच्या इतिहासाला जर कोणी मिळवून दिलं असेल तर ते होते रणजित गुहा. यांचं काम या वंचितांच्या इतिहासासाठी अत्यंत महत्वाचं असलेलं आपल्याला दिसतंय. मग विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न हाही येईल की रणजित गुहांनीच वंचितांचा इतिहास किंवा वंचितांना एक व्यासपीठ मिळवून दिलं? असं नाही. वंचितांचा इतिहासाचा विचार भारतात सर्वात प्रथम जर कोणी मांडला असेल
तर ते 2 व्यक्ती होते. एक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे वंचितांच्या इतिहासाचा जो विचार आहे हा स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच भारतात मांडला गेला. म्हणजे रणजित गुहाने जरी त्याला महत्वाचं व्यासपीठ मिळून दिलं असेल तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य आणि महात्मा फुलेंचं कार्य मात्र दुर्लक्षित करून चालणार नाही. कारण त्यांनी सुद्धा वंचितांच्या इतिहासासाठी फार मोठं कार्य केलेलं आपल्याला दिसते. महात्मा ज्योतिबा फुलेंनी जो गुलामगिरी जो हा ग्रंथ लिहिला, या पुस्तकात त्यांनी काय केलं तर अतिशूद्रादिशूद्र जे असतील त्यांचा इतिहास उलगडून दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. एवढंच नाही तर त्या काळच्या ज्या स्त्रिया होत्या ज्यांच्यावर अत्याचार झालेला असेल, जो दलित वर्ग होता ज्यांच्यावर अत्याचार झालेला होता, यांच्यासाठी महत्वाचं काम या महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेलं आपल्याला दिसतंय. त्यानंतर दुसरं नाव जे आपलं येते ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय घडणीत या दलित वर्गाचा मोठा वाटा आहे आणि भारताच्या वसाहतवादी किंवा राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी याकडे दुर्लक्ष केलं गेलं. म्हणून बाबासाहेबांचं जे लेखन होतं तर त्यांनी जे काही लेखन केलं त्या लेखनाच्या केंद्रस्थानी हा दलित हा वंचितच वर्ग असलेला आपल्याला दिसतो. त्यासाठी त्यांनी लिहिलेलं जे महत्वाचं पुस्तक आहे वेअर शूद्राज, हे याचंच एक उदाहरण असलेलं आपल्याला दिसते. म्हणजे हा झाला वंचितांच्या इतिहास लेखनामागचा संपूर्ण इतिहास. त्यानंतर महत्वाचा आहे परत स्त्रीवादी इतिहास. जेव्हा इतिहास लिहिला गेला, राष्ट्रवादी इतिहास असेल, वसाहतवादी इतिहास असेल, जो कोणता इतिहास लिहिला गेला, त्या काळी इतिहास लिहिताना त्या इतिहासकारांमध्ये स्त्रियांची संख्या फार नगण्य होती. म्हणजे पुरुष अभ्यासक प्रामुख्याने पुढे होते. त्यामुळे स्त्रिया त्यांचं स्थान किंवा त्यांची कामगिरी इतिहासात दुर्लक्षित झालेली आपल्याला दिसते. त्यामुळे 19व्या शतकात स्त्रीविषयी लेखन करणाऱ्यामध्ये महत्वाचा उल्लेख आपल्याला करावा लागेल तो म्हणजे ताराबाई शिंदे यांचा. ताराबाई शिंदे ह्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समकालीन होत्या आणि ताराबाई शिंदे यांच्यावर सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांच्याच विचाराचा पगडा होता. जसं त्यांनी दलितांवर होणाऱ्या अन्यायासाठी वाचा फोडण्याचं काम केलं, तसंच ताराबाई शिंदेंनी स्त्रियांवर होणारा जो अत्याचार आहे, अन्याय आहे, याच्यावर लिखाण करण्याचं काम केलं. त्यांनी 1882 जे पुस्तक लिहिलं ते अत्यंत महत्वाचं आहे, ते म्हणजे स्त्री पुरुष तुलना. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 1888 मध्ये पंडित रमाबाई यांनी सुद्धा लिहिलेलं जे पुस्तक आहे द हाय कास्ट हिंदू वुमन, हे सुद्धा अत्यंत महत्वाचं पुस्तक असलेलं आपल्याला दिसते, ज्या माध्यमातून स्त्रियांचा इतिहास लिहिला गेलेला दिसतो. त्यानंतर अनेक इतिहासकार स्त्री इतिहासकार होऊन गेले की ज्यांनी स्त्रियांविषयी किंवा स्त्रियांच्या ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी होणारा त्यांच्यावर अन्याय आहे, त्यांचा अत्याचार आहे, त्या ठिकाणी होणारं शोषण आहे, यावर फार मोठा इतिहास नंतरच्या काळात अनेक स्त्री इतिहासकारांनी लिहिण्याचा प्रयत्न केला किंवा त्या घटनेला वाचा फोडण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. भारताच्या इतिहासकारांमध्ये आणखी काही महत्वाची नावं आपल्याला दिसतात. यात दिसतात सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, रियासतकार गो सरदेसाई आहे, सेजवलकर आहेत, अलीकडचे यदी फडके आहेत किंवा रामचंद्र गुहा असेल, हे सुद्धा महत्वाचे इतिहास संशोधक भारतात होऊन गेलेले आपल्याला दिसतात, ज्यांनी फार मोठा इतिहास भारतीय लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. अशाच पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो की या प्रकरणात जी भारताची जी परंपरा, भारतात इतिहास कसा लिहिला गेला, भारताचा इतिहास आपल्या समोर कसा पद्धतीने आला, कोणत्या पद्धतीने आला, कशा पद्धतीने आला, याचा सविस्तर अभ्यास आपण या प्रकरणात केला. प्राचीन इतिहासापासून म्हणजे प्राचीन
घटकापासून आपण अभ्यास केला. प्राचीन काळात इतिहास कसा लिहिला जायचा, कोणती साधनं उपलब्ध होती, काय होती, किंवा मध्ययुगीन इतिहासात कालखंडात कोणत्या पद्धतीने इतिहास लिहिला गेला, त्यानंतर आधुनिक काळात कशा पद्धतीने इतिहास लिहिला गेला, याचा सविस्तर अभ्यास आपण या प्रकरणात विद्यार्थी मित्रांनो केलेला आहे. आज हे जे प्रकरण आहे, हे प्रकरण आणि याच्या आधीचं प्रकरण, हे दोन्ही जवळपास सारखे प्रकरण आहेत. फक्त त्या पहिल्या प्रकरणामध्ये पाश्चात्य परंपरा अभ्यासली आणि या परंपरेमध्ये म्हणजे या प्रकरणामध्ये आपण भारतीय परंपरा आपण इथं अभ्यासतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपली इथे रजा घेतो. परत आपण तिसऱ्या प्रकरणाला सुरुवात करू, परत आपण भेटू. पण त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, परत माझी एक विनंती आपणास आहे की जर का तुम्ही माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मला आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्याची एक प्रकारची प्रेरणा मिळेल. परत काही नवीन विषय घेऊन मी आपल्या पुढे येईल. धन्यवाद मित्रांनो.